कालची घटना घडली आहे सुप्रीम कोर्टमध्ये, ती नुसतं संविधान नाही तर आपल्या देशाला काळिमा लागणारी एक अशी घटना आहे. निंदनीय आहे हे आपण सगळे स्वीकार करत आहात. पण हा एक पर्सनल अटॅक नव्हता, ही एक व्यक्ती म्हणून नव्हतं, पण ही एक विषारी विचारधारा आहे आणि या विषारी विचारधाराला आपण थांबवलंच पाहिजे. दिस काइंड ऑफ अनकॉन्स्टिट्युशनल बिहेवियर, मग ते कोणीही असो, कॉन्स्टिट्यूशनच्या विरुद्ध जर कोणी वागत असेल तर त्याच्यावर आपण ऍक्शन घेतलीच पाहिजे आणि सगळ्यांनी त्याचा निषेध केलाच पाहिजे. जे आपण सगळे करत आहोत याच्यावरून लक्षात येत आहे की ते अगदी नॉलेजेबल आणि जागरूक आहे आणि ही जागरूकता आपण कायम ठेवली पाहिजे. भूषण दादांशी आमचं बोलणं झालं काल, जसं त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं होतं की इग्नोर इट, बट ऑनेस्टली आपण सगळ्यांनी हे इग्नोर केलं नाही पाहिजे. हा त्यांचा मोठेपणा आहे की त्यांनी ते इग्नोर करायला सांगितलं आहे. बट दिस काइंड ऑफ मिसबिहेवियर हे जर आपण इथे थांबवलं नाही तर मग पुढची जी काही पिढी आहे ती आपल्याला कधी माफ करणार नाही. सगळ्यांना आईने सांगितल्याप्रमाणे अगदी शांततेने आणि कॉन्स्टिट्यूशन लेवलवरच याचा निषेध झाला पाहिजे. बाबासाहेबांच्या विचाराला कुठेही अगदी नम्र विनंती आहे, प्लीज प्लीज बाबासाहेबांच्या कार्याला, बाबासाहेबांच्या विचारांना कुठेही काळिमा लागू देऊ नये. जय भीम, नमो बुद्धाय.